तुम्हाला लांडगा आढळले आला याची गोष्ट सांगणार आहे. एक गाव असतं आणि त्या गावात साधू नावाचा एक पोरगा राहत होता. साधू नावाचा. तर मग तो आपल्या वडिलांचा लाडका होता. तर मग पण एक दिवस असं आलं की शेपाला कोणत्या तरी कामाने बरंच कोणत्या तरी गावात जायचं होतं. म्हणून तो साधूला म्हटलं, हे बघ सध्या मी 3 दिवसांसाठी गावाला चाललो आहे. 3 दिवस तुलाच घेऊन जायला लागेल मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन. तर मग त्याचे बाबा म्हणतात 3 दिवस त्याने लक्ष ठेवायचं बरं का. जंगली प्राणी हल्ला करते. जर का कोणता जंगली प्राणी दिसतं तर लगेच ओढून गाव गोळा करायचं. कळलं का. साधूने हळूच होती मान डोळवली. मग दुसऱ्या दिवशी बकऱ्या गवत खाण्यामध्ये मग्न होते आणि साधू झाडावर बसला होता. तर मग असं चुपचाप बसणार साधूला भारी कंटाळा आला. तेवढ्यात त्याला आपल्या वडिलांनी सांगितली गोष्ट आठवते. तर मग कारण त्याचे वडील सांगून गेले होते की जंगली जनावर दिसलं की लगेच ओढून गाव गोळा करायचं. तर मग साधूला वाटलं की आपण वडाला यावं. खरंच लोक होतात का हे साधूला बघायची इच्छा झाली. म्हणून तो मोठ्याने ओरडू लागला, लांडगा रे लांडगा, लांडगा रे. तर मग सगळे गावकरी आपल्या हातले कामं टाकून काठी घेऊन साधूकडे धावले. लांडग्याला पळवण्यासाठी त्याने एक काठी घेतली होती आणि धन 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 वाजवत होते. तर मग एक गावकरी विचारत होतं, अरे पोळ्या होत आहे लांडगा. तर मग याच्यावर साधू म्हणाला, लांडगा वांडगा कोणी आलं नाही. मी तुमची परीक्षा घेत होतो. तुम्ही येतात की नाही हे मी बघत होतो. तर मग साधूच्या वागण्याचा गावकऱ्यांना फार राग आला. पुन्हा असं नाव वागण्याचा सल्ला देऊन गावकरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी मेंढ्यांना सोडून तो साधू झाडावर बसला. आज पुन्हा गावकऱ्यांची गंमत करायची त्याला लहर आली आणि तो बहुत ओरडू लागला, लांडगा रे लांडगा, लांडगा रे. तर मग सगळे काठी घेऊन परत साधूच्या पद्धतीला धावले. साधू पुन्हा हसायला लागला. तर मग एक गावकरी वाले बाई म्हणते, असं खरं खरं लांडगा येईल ना तर बघ कोणाही नाही येणार तुझ्या बरोतीला. तर मग गावकऱ्यांनी एवढं समजून साधूला काही परिणाम झाला नाही. मग तो असे खूप दिवस लांडगा रे लांडगा. तर मग एक गावकरीवाला माणूस म्हणाला, अरे तो पोरगा परत गमत करत आपली, तू गप काम कर चल. तर मग ते कामाला लागतं. मग रात्री साधू विचार करत होतं की आपण लांडगा आला रे हे ऐकून सुद्धा लोक का नाही आले बरं. या विचाराने साधूला आता झोप नाही येऊ. तर मग त्याला वाटलं आपण रोज रोज लांडग्याचं नाव घेऊनच लोकांना घाबरवतो. त्याच्यामुळे लोक खूप धीट आणि हुशार झाले असतील. तर मग तो म्हटलं की उद्या आपण वेगळी गंमत करू. लांडग्याच्या ऐवजी वाघाचं नाव घेऊ. म्हणजे लोक नक्की फसून जातील. तर मग ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी साधू खूप जोराने ओरडू लागला, वाघ रे वाघ, वाघ रे वाघ.
तर मग पुन्हा सगळे गावकरी तिथे गोळा झाले. सदू पुन्हा हसू लागला. तर मग सगळ्यांनी आता ठरवलं की या खोट्या पद्धतीला कोणीही यायचं नाही असं ठरवून ते निघून गेले. तर मग तो फारच आनंदाने पोट धरून हसत होता करून. तर मेंढ्या का उद्या लागला हे बघण्यासाठी सदूने आपली मान हलवली. तर त्याची धाडकीच बसली, कारण त्याच्या समोर खरं वाघ त्याचे मेंढ्यांना घेऊन जात होता. आता सदूचानच घाबरला. तो बोटाने ओरडू लागला, धावा धावा, वाचवा वाघाला रे, वाघाला. पण त्याचे खोटे वागण्याला वैतागून कोणतेही गावकरी त्याच्या मदतीला आलेच नाही. सदूला आता आपली वाघेची चांगली शिक्षा मिळाली होती. तर बघितलं मुलांनो, खोटं आपण जर का बोललो तर मग त्याचा परिणाम नेहमीच वाईट होतो आणि आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागते. अशी होती लहानगा आला याची गोष्ट. बाय.